वर्षे झाले आमच्या घरकुलमध्ये यादीमध्ये नाव आहे आमचं. कुंड्यापाणी गावकरी आहे आम्ही. आमच्या घरकुल 2 वर्षापासून आम्ही फिरत आहे. कागदपत्र दिली, अजूनपर्यंत घरकुलचे काही फळ आलेले आहे. प्रस्ताव मागवण्यात आला त्यावेळेला त्यांच्याकडे जागा उपलब्ध नव्हत्या. ती एका लाभार्थीची फाईल मंजूर झालेली होती, परंतु त्या लाभार्थीला जॉब कार्डच्या याच्यात त्याची फॅमिली आणि ते एकत्र असल्यामुळे तांत्रिक अडचणीमुळे त्या व्यक्तीच्या घरकुलवर पैसे पडलेले नाही. 2 वर्षे झाले आमच्या घरकुलमध्ये यादीमध्ये नाव आहे आमचं. कुंड्यापाणी गावकरी आहे आम्ही. आमच्या घरकुल 2 वर्षापासून आम्ही फिरत आहे. कागदपत्र दिले, अजूनपर्यंत घरकुलचे काही फळ आलेले आहे आणि उतारे पण आहे आमच्यापाशी आणि अजूनपर्यंत घरकुलचे पैसे पडले नाही. त्याच्यामुळे आम्हाला शेवटी उपोषणाला बसावं लागलेलं आहे. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आणि 2 वर्षे झाले फिरून आम्ही थाकून गेले. आता आम्हाची शेवटी असा वाटतोय आम्हाला की उपोषण बसून काहीतरी मार्ग निघेल. त्याच्यामुळे आम्ही बसून गेले उपोषणाला. जोपर्यंत लाभ मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथं बसू. जोपर्यंत पैसे पडतील तेव्हाच आम्ही उठणार, नाही तर उठणार नाही. 2 वर्षापासून मी यांच्यापाशी फिरत आहे. ग्रामपंचायतला किती वेळा आलो मी, तरी यांनी ग्राम कार्यकर्ता यांनी सांगितलं तुमची फाईल चोपड्याला गेली आहे, असं किती वेळा सांगितलं. तर पुढे जाऊन चौकशी केली तर तिथं फाईल नव्हते. यांच्याकडे जे होते आमच्याकडे उतारे पण आहे आणि यादीत नाव पण आहे. शेवटी आम्हाला उपोषण बसावं लागलं. नमस्कार, मी श्रीमती पाडवी एस बी, ग्रामपंचायत अधिकारी, बेळगाव ग्रामपंचायत. आज माझ्या इथं कालपासून 2 घरकुल लाभार्थी उपोषणाला बसलेले आहे. ॲक्च्युअल ते ड यादीतले लाभार्थी होते. ज्या वेळेला आमच्याकडे प्रस्ताव मागवण्यात आला त्यावेळेला त्यांच्याकडे जागा उपलब्ध नव्हत्या आणि त्यांच्याकडे जागा उपलब्ध नसल्यामुळे आम्ही पंचायतीने ज्यांच्याकडे जागा नाही त्यांचे ड यादीतून नावं स्क्रिप्ट करण्यासाठी दिलेले होते. तर त्याच्यापैकी जे 2 लाभार्थी आहेत त्याच्यातील एका लाभार्थीची फाईल मंजूर झालेली होती, परंतु त्या लाभार्थीला जॉब कार्डच्या याच्यात त्याची फॅमिली आणि ते एकत्र असल्यामुळे तांत्रिक अडचणीमुळे त्या व्यक्तीच्या घरकुलवर पैसे पडलेले नाही. आणि राहिला जो दुसरा लाभार्थी त्याच्याकडे पण त्यावेळेला जागा उपलब्ध नव्हती. त्यांनी कालांतराने ज्या वेळेला घरकुलच्या ड याद्या ज्या होत्या त्या आपल्या वरूनच त्या स्क्रिप्ट झाल्यावर त्यांनी त्यांच्या फायली पंचायत समितीकडे दिल्या आणि त्यावेळेला त्या पंचायत समितीला ते नावं काही यादीला दिसत नव्हते. तरीही त्यांना आम्ही घरकुलापासून वंचित ठेवू इच्छित नाही. त्यांना आम्ही शबरी आवास योजना जी घरकुलची आहे त्याच्यात आम्ही त्यांना प्राधान्याने आलेल्या या चालू वर्षाच्या प्रस्तावामध्ये त्यांची नावं आम्ही सुरुवातीलाच घेऊन त्यांचे मंजुरीसाठी पाठवू.